नॉर्मल गझल पेश करणं हा आणि गाऊन गझल बोलतो पेश बोलतो करणं बोलतो बोलतो ते ह्याच्यात काय फरक? येस. कविता सादरीकरणाचे काही प्रकार असतील हो. तसे गझल सादरीकरणाचे 3 प्रकार आहे मुख्यत्वे. बर पहिला प्रकार आहे आपण वाचून गझल सादर करणे, बर म्हणजे त्याला तहत असं म्हणतात. तहतमध्ये गझल तहत. तहत हां. बर जसं एखादा शेर वाचणे कुठला पण. जसा आता माझा एक शेर आहे की मी म्हणालो वाकला तू फार आहे. बर मी म्हणालो वाकला तू फार हा. आहेस. फार आहे. झाड बदले हा फळांचा भार आहे. हो. तर ही तहत झाली पद्धत. बर आत्ता मी जे आत्ता सादर केलं ती तरन्नुम होती. तरन्नुम. बरोबर तरन्नुम बरोबर. तहत तरन्नुम. आणि एक तर्ज नावाचा प्रकार म्हणजे आलापी ताना वगैरे घेऊन नोटेशन जे हा, जे जे आपण हां जे पिक्चर मध्ये बघतो ते. हां हां. तर असे गझल सादरीकरणाचे साधारणतः 3 प्रकार असतात. बर पण गझलेचे किती प्रकार आहेत? गझलेचे प्रकार नाही. नाही. नाही, मी सांगितलं शेर 3-4 प्रकारचे असू हां. शकतात. एखादा स्टेटमेंट असलेला शेर, बरोबर. जसं मी लिहिलं होतं की जळणाऱ्याला विस्तव कळतो हं. बघणाऱ्याला नाही. भीमराव पांचाळ्यांनी ही गझल गायलेली आहे. बर जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही. जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही. नाही. खरंय. स्टेटमेंट आहे. हां, तर हा एक शेराचा प्रकार स्टेटमेंट. जसं आपण डाळिंबाच्या ओठावरती कडुलिंबाचे गाणे म्हणतो हो किंवा तू सखे दुरुनी मला ओवाळ नजरेने तुझ्या. हो. होऊ दे हिरवा जरा भूतकाळ नजरेने क्या तुझ्या. बात है, क्या बात तू है. श्रावणाची सखी मी विस्तवाचा सोयरा एकदा कुरवाळणा बर्फाळ नजरेने तुझ्या. आहा आहा. तर बर्फाळ नजरेला बर्फाळ करणं ही काव्यात्मकता आहे. हं. तर काव्यात्मकता असलेला शेर, स्टेटमेंट असलेला शेर, असे त्याचे प्रकार आहे. गझलेचे प्रकार नाहीत. बर पण मग मला एक सांगा की मराठी गझल आणि हिंदी गझल, हां हिंदी गझलला जो लोकांचा बघायचा जो दृष्टिकोन आहे किंवा हिंदी जास्ती लोकांना कळते म्हणून हिंदी गझल जास्ती लोकप्रिय आहे. हां अर्थात पण हिंदी आणि मराठी ह्याच्यामध्ये काही फरक आहे का हो? फरक नाही. मी टेक्निकली नाही विचारत नाही आहे, मी हा. टेक्निकली नाही. मी हां. सांगतो तुम्हाला, मराठी गझल हा प्रकार आपल्या कवितेमध्ये येऊन कमी वर्ष झाली. बर म्हणजे वयाने ती छोटी आहे. ओके. आणि हिंदी किंवा उर्दू, हं. फारसी, अरबी ही गझल खूप दिवसापासून गायल्या जाते, ऐकल्या जाते, वाचल्या जाते. तर तो प्रकार आहे. म्हणजे जरी आज तिला लोकप्रियता मिळत असली हं. तरी मराठी गझल हवी तशी रुजली नाहीये, नाही, पसरली नाही. नाही. अनेक लोकांनी भटसाहेबांनी प्रयत्न केले, अनेकांनी प्रयत्न केले, हो. पण ती अजून म्हणावं तशी रुजली नाही. बर जशी उर्दूमध्ये गझल रुजली तशी मराठीमध्ये रुजली नाही, पण ती हळूहळू रुजते आहे. आता तरुण मुलं मराठी गझलेकडे वळत आहे, ही एक आश्वासक गोष्ट आहे.